नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीचा घट हा कसा हलवावा, उपवास कसा सोडावा याविषयी माहिती आपण आज पाहणार आहोत. बघा, उठता बसता उपवास करणाऱ्यांनी अष्टमीचा उपवास धरून नवमीला हा उपवास सोडायचा आहे. 30 सप्टेंबर 2025 अष्टमीला उपवास करून 1 ऑक्टोबर 2025ला म्हणजेच नवमीला हा उपवास सोडायचा आहे. घट उठवताना प्रथम दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि घटाला हा गारवा म्हणून आपल्याला घटामध्ये टाकायचा आहे. या विधीनंतर तळी उचलून आपल्याला घट हा हलवायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आहे. घट उठवल्यानंतर देवांना स्नान घालून त्यांची नवीन आसनावरती पूजा करायची आहे. अष्टमीच्या दिवशी आई भगवती निद्रा अवस्थेतून उठते. आपण नवमीच्या दिवशी देवीचा टाक किंवा मूर्ती उठवावी. पंचामृत शुद्ध स्नान करून मूर्तीवरती 16 वेळा श्रीसूक्ताचा अभिषेक करून मूर्ती देव्हाऱ्यात पूर्व ठिकाणी स्थापित करावी. वरण पुरणाचा नैवेद्य दाखवावा व 21 पुरणाचे दिवे दाखवून आरती करावी व घरातील उपासकांनी तोच नैवेद्य ग्रहण करून उपवास हा सोडायचा आहे. घटस्थापनेचा कलश हा दशमीच्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचा आहे. नवरात्रीतील घट उठवताना आपल्याला शुभ मुहूर्त पाहायचा आहे. घट विसर्जनासाठी पंचांगानुसार शुभ दिवस आणि शुभ वेळ पाहूनच हा विधी करायचा आहे. घट उठवण्यापूर्वी घरातील देवीची पुन्हा एकदा पूजन करायचं आहे आणि घटाला फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि देवीची आरती करायची आहे. त्याचप्रमाणे घटामधील पाणी, माती आणि अंकुरलेले धान्य एखाद्या पवित्र नदीत किंवा पाण्याच्या स्रोतामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हा विधी करत असताना देवीचा जप किंवा मंत्र पठण करायचा आहे. घरातील देवीला नैवेद्य दाखवून मगच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. त्यानंतर आपल्या कलशावरील जो नारळ आहे तो प्रसाद म्हणून फोडून सर्वांना वाटायचा आहे. ज्याप्रमाणे घटस्थापना ही आपण शुभ मुहूर्तावरती करतो त्याचप्रमाणे आपल्याला घट विसर्जन हे सुद्धा शुभ मुहूर्तावरती करायचे आहेत. म्हणजेच 1 ऑक्टोबरला आपल्याला देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवून घट हलवायचे आहेत आणि त्यानंतर उपवास हा सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घटाचे विसर्जन करायचे आहे.